हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज आहे होळीच्या दिवशी मस्त पुरणपोळी बनवली होती. मस्त गरमागरम पुरणपोळ्या बनवल्या. खरंच खूप छान झाल्या होत्या पोळ्या. मस्त पुरणपोळ्या बनवत होते इथं मी. पुरणपोळ्या बनवून बघा तुम्ही कसं छान अशी पोळी फुगणार आहे इथे. खूपच छान पोळ्या झाल्या होत्या. यामुळेच मी गुळाच्या पुरणपोळ्या केल्या होत्या. बघा छान झालेली आहे पोळी मस्त. पोळी वगैरे झाली. त्यानंतर मी करत होते आमटीची तयारी. म्हणजेच कटाची आमटी. तेल टाकला, कांदा खोबरं अद्रक लसूणचं वाटण केलेलं होतं. लाईट नव्हती त्याच्यामुळं खलबत्त्यातच केलं होतं. वाटण वगैरे छान परतून घेतलं. होऊ शकता तुम्ही. वाटण पण छान परतून झाल्यानंतर मग त्याच्यात कढीपत्ता टाकला. नंतर त्याच्यात टाकले मसाले वगैरे छान परतून घेतले. त्यानंतर त्याच्यात टाकलं चवीपुरतं मीठ. मग टाकलेलं आहे येळवणी म्हणजे डाळीचं पाणी. आमटी पण छान झालेली आहे मस्त. त्यानंतर त्याच्यात टाकणार आहे कोथिंबीरशिवाय तर मज्जाच नाही आमटीची. आणि कमी गॅसवर मस्त कढायला ठेवली आमटी. खूप छान टेस्टी झाली होती. त्यानंतर मग तळायला. पहिले तर पापड तळून घेतले, उडदाचे पापड तळून घेतले आणि नंतर मग तांदळाचे पापड होते थोडेसे, ते पण तळून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. नंतर आता तांदळाचे पापड तळणार आहे. छोटे छोटे होते ते डीमार्टमधून आणलेले होते ते पापड होते ते. मुलांना तेच आवडतात जिरा पापड, मग त्याच्यामुळे ते तळून घेतले. आणि नंतर बनवणार आहे भजे. गरमागरम भजे बनवले. बघू शकता तुम्ही. भजे बनवून घेतले. त्यानंतर मग पुढे बघाच तुम्ही काय काय केले मी. छान भजे पण तळून घेतले. भजे तर खूपच टेस्टी झाले होते. मस्त भजे खरबूस तळून घेतले. बघू शकता. भजे तळून घेतले. भात, आमटी, भजे, पापड, पोळ्या केल्या होत्या. आणि मग नंतर सगळे स्वयंपाक झाल्यानंतर सगळे भांडे वगैरे घासून घेतले. मग किचन स्वच्छ केल्यानंतर देवपूजा केली. देवाला नैवेद्य दाखवलं. मग होळीची पूजा करायला गेलो. मस्त अशी होळीची पूजा वगैरे करून घेत आहे मी इथे. ते स्वराजच्या पप्पाला शूटिंग काढायला सांगितले आणि चिकू परेशान करत होता, त्याच्यामुळं थोडंसं व्यवस्थित झाले नाही, समजून घ्या. इथे होळीची पूजा करत होते मी. नारळ पण टाकलेला आहे. नैवेद्य दाखवलं. पाया पडून घेतले. आणि मग आम्ही सगळेजणी मिळून होळीची पूजा करत होतो. ते पण थोडंसं शूटिंग घेतली. बघू शकता तुम्ही. मग मस्त जेवणाचं ताट तयार केलं. या जेवायला. मस्त जेवण झालं होतं. त्यानंतर आमच्या बंजारा समाजातील पारंपरिक होळी म्हणजे खूपच मोठा सण असतो. त्या दिवशी सगळेजण मस्त सजून धजून खूप छान डान्स वगैरे करतात आणि आमच्या भाषेतले गाणे म्हणतात. बघू शकता तुम्ही किती छान. मावशी वगैरे ते सगळे आहेत तिथं. खूपच छान होळी साजरा केली जाते. बंजारा समाजाची स्पेशालिटी म्हणजे असं डान्स करणे. मस्त कास स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. बाय बाय.